तुमच्या पद्धतीने तुमच्यासाठी केलं, पण आता तुमची जबाबदारी आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की नक्कीच एक जिल्हा एक रॅली झाली पाहिजे, 9 ऑगस्ट साजरा झाला पाहिजे. हे सेलिब्रेशन आहे आणि मी नेहमी सांगतोय की 365 दिवसापैकी 364 दिवस आपल्याला रोज काम करायचं. एक दिवसाचं सेलिब्रेशन असलं पाहिजे. त्यासाठी वर्षभर त्या दिवसासाठी वाट बघायची गरज नाही. आणि जर आम्ही समाजासाठी काही करू शकत नसेल तर आमच्या एवढे करंट कोणी नाही. दुसऱ्यावर विसंबून राहून सोडून द्या. आणि जर बिरसासारखा व्यक्ती दुसऱ्यावर विसंबून राहिला असता ती ही एवढी मोठी क्रांती त्यांनी केली नसती. आणि म्हणून ह्या मंचाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, जाहीर आवाहन करायचंय, जर खरंच तुम्ही बिरसाचे पायिक आहात, आपण 9 ऑगस्ट साजरा करताना सांगितलं होतं की कोणीही दारू प्यायची नाही ह्या दिवशी. मग तुम्हाला स्वतःला वाटली पाहिजे थोडीशी की आम्ही बिरसाच्या समोर जातोय किंवा 9 ऑगस्ट साजरा करतोय, आम्ही काय करतोय. बिरसाने तुम्हाला काय शिकवलं? दारू प्यायची नाही, कुठल्याही प्रकारचा शराब प्यायची नाही असं बिरसाने शिकवलं. बिरसाने शिक्षण घेतलं म्हणून आपल्यापर्यंत त्याने जंगलाचा अधिकार आम्हाला दिला, तुमच्या जमिनीचा अधिकार दिला. जर बिरसाने आंदोलन केलं नसतं तर तुम्हाला कसल्या प्रकारचा अधिकार मिळाला नसता. हे तेवढंच खरं आहे. आणि मग जर बिरसाला खरंच मनामध्ये ठेवायचं असेल, हृदयामध्ये ठेवायचं असेल तर त्याला देव बनून त्याची पूजा करू नका. त्याचे विचार हे अंगीकारा आणि ते लोकांपर्यंत घेऊन जा. तर खऱ्या अर्थाने आपण बिरसा जयंती करतो. नाही तर तिथे या डीजे लावायचा, डिस्चार्ज करायचं, बिरसाचे विचार कुठेतरी घरी सोडून द्यायचे, हे करू नका. आणि म्हणून आपल्यासमोर खूप समस्या आहेत. आणि आज उपस्थित ज्या काय 13-14 संघटना आहेत, म्हणजे काय होतं पुन्हा तुम्हाला सांगतो की एक दिवस फक्त पालघर नाही, पुऱ्या महाराष्ट्रात आणि पुऱ्या देशामध्ये आपण एकच मुवमेंट केलं पाहिजे. आम्ही ह्या देशाचे मूळ निवासी आहोत, मूळ वासी आहोत आणि तुमची व्यवस्था नव्हती, त्या हजारो वर्षापासून इथे राहतोय. तर ह्या सरकारला थोडी तरी लाज असेल, त्यासाठी आंदोलन करायचं आहे की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे आणि आम्हाला त्याची सन्मानाने सुट्टी मिळाली पाहिजे. कलेक्टरची भीकवाली सुट्टी आम्हाला पाहिजे नाही. बघा ना, येणाऱ्या दिवसामध्ये आपला आत्मसन्मानाचा विश्वास आहे, आत्मसन्मानाचा दिवस आहे. जर तुम्ही चिल्लर सणांना सुट्ट्या देता, मग आमचा 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे, फक्त भारताचा नाही. गोष्टी माळेच्या वसुधैव कुटुंबकम, बरोबर ना? पण आदिवासी काय रीत आहे, रिवाज आहे, ती समजून घ्यायची नाही. जर जगाने जागतिक आदिवासी दिवस घोषित केलेला आहे तर सरकारला थोडी तर लाज वाटली पाहिजे की आम्ही काय सांगतोय. आम्ही पण ह्या देशातले आहोत, आम्ही बाहेरून आलेले लोक नाही, ह्या पृथ्वीवर राहणारे लोक आहोत. जर तुम्ही सगळ्या समाजाचा सन्मान करता तर आमच्या आदिवासी समाजाचा पण सन्मान करायला शिकलं पाहिजे, केलं पाहिजे ना, बरोबर ना? आतापर्यंत आम्हाला जनावर सांगत होते, आम्ही पण माणसं आहोत ना, आम्हाला पण वाटतं ना. जर आम्ही जे दिवस साजरे करत नाही त्याच्या आम्हाला सुट्ट्या देता, मग आमच्या जागतिक आदिवासी दिवसाची सुट्टी बिगर दिशेनं पण द्या ना, आम्हाला पण आनंद वाटेल त्याच्यात. आणि म्हणून सगळ्या संघटनांना मी आवाहन करतो की पहिलं आंदोलन सगळ्यांनी संमतीने पहिला गाव आपण कलेक्टर ऑफिसवर घालूया, करायचं ना. की जेव्हापर्यंत तुम्ही काय भले दुसरा जिल्हा काय करो वगैरे नाही करो, पण तुम्ही सांगताना पालघर जिल्हा आदिवासी बहुल आहे तर आम्हाला ती कायमची सुट्टी तुझ्या रिमार्क्स मध्ये असली पाहिजे, ते आम्हाला सांगायचं नाही. माझं स्पष्ट मत आहे, जो रविवार जरी आला तरी त्याच्यावरती काय लिहिलं पाहिजे, पालघर जिल्ह्यामध्ये जागतिक आदिवासी दिवसाची सुट्टी हे लिहिलंच गेलं पाहिजे. ते रविवार आहे का आम्हाला ते बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. आणि म्हणून फक्त एक जिल्हा एक रॅली करणं, आदिवासी एकता परिषद किंवा ज्या काही संघटना आहेत याचा उद्देश आपल्याला नाचवणं नाही, आपल्या भविष्याचा बद्दल पण आपल्याला विचार करायचा आहे. शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. फक्त नाचून समाधान होणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे. आणि एक जिल्हा एक रॅली लोकांनी बोलून दाखवलं की 2-2 रॅल्या झाल्या. एक जिल्हा एकच रॅली आहे. काही लोक आत्मसंतुष्ट आहेत, त्यांना काही गोष्टी करायच्या आहेत त्या करू द्या. अजून आपण आवाहन करतोय, कारण काकांनी जो पाया घालून दिला त्या आदिवासी एकता परिषदेच्या विचाराला, आणि हे जे काही मंडळी आहेत 1992ला ज्यांनी विचार केला की आदिवासी एकता परिषद ही एक लोक चळवळ आहे, एक विचारधारा आहे. आणि त्याला भारत सरकार का इंग्लंडचं सरकार असेल किंवा अमेरिकेचं सरकार असेल त्याच्याकडे आम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही, बरोबर ना अध्यक्ष साहेब?